हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। मैत्रिणींनो, आज वेगळा असा पराठा आपण तयार करणार आहोत। तर त्यासाठी हे बघा दुधी भोपळा घेतलेला आहे। हा बघा, हा दुधी भोपळा आहे। तो स्वच्छ आधी पहिला धुवून घ्यायचा आहे। हे बघा, धुवून घेतलेला आहे स्वच्छ। आता आपण पाठचा भाग आणि पुढचा भाग असा कट करून घ्यायचा आहे आधी। हे बघा, आणि हा टाकून द्यायचे पाठचा पुढचा भाग। आणि काय करायचं, मध्ये आपण आधी कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आणि सोलणीच्या सहाय्याने ह्याची पूर्ण सालं काढून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित अशी साल काढून घ्यायची आहे। आणि आता हे बघा, किसणी घेतलेली आहे, त्याने सर्व किसून घ्यायचं आहे व्यवस्थित असं। हे बघा, अशा पद्धतीने हा किस होतो। असं सर्व आपण किसून घेऊयात। आता हे बघा, किसून घेतलेलं आहे। आणि ह्याचं ना पाणी काढून घ्यायचं। पाणी काढून घ्यायचं म्हणजे कसं, आपण जेव्हा पीठ मळतो ना, ते अजून पातळ पातळ होतं। हा पाणी काढलं ना की काही व्यवस्थित गोळा तयार होतो, म्हणून पाणी घट्ट पिळून काढायचं आहे। आता हे बघा, ह्याचं पाणी ओतून टाकलेलं ह्या भांड्यातलं। आणि ह्याच्यामध्ये हे घ्यायचं आहे, टाकायचं आहे लसूण, अद्रक, मिरची आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि हे कोथिंबीरच्या काड्या आहेत, मीठ टाकायचं आहे आणि अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे। आणि छान पेस्ट करून घ्यायची आहे। हे बघा, आता पेस्ट ह्याच्यामध्ये टाकायची आहे। छान स्मूथ पेस्ट केलेली आहे। चाट मसाला 1 चमचा टाकायचा आहे आणि 2 चमचे सफेद तीळ टाकलेले आहेत। हे बघा, आणि गरम मसाला पावडर टाकायची आहे। कोथिंबीर आपल्याला जितकी हवी तेवढी टाकायची आहे। मी मूठभर कोथिंबीर टाकलेली आहे। आणि छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि याच्यामध्ये पाणी न टाकता पीठ टाकून व्यवस्थित असा पिठाचा गोळा तयार करायचा आहे। हे बघा, आता 2 चमचे बेसन पीठ टाकलेलं आहे आणि गव्हाचं पीठ टाकायचं आहे। आता याच्याच ह्याने जितकं मळता येईल तेवढं मळून घ्यायचं आहे। पाणी टाकायचं नाही बिलकुल। याच ह्याने व्यवस्थित असं मळलं जातं। याच बॅटरने सगळं मळलं जातं। छान व्यवस्थित असा गोळा करून घ्यायचा आहे। हे बघा, हा गोळा तयार झालेला आहे। थोडासा आपल्या चपातीच्या कणिकपेक्षा हे थोडं पातळ होतं, पण काही हरकत नाही, त्याच्या अशा पराठे छान वळता येतात। तर चला, आपण पराठे वळवले। एका साईडला तवा तापायला ठेवलेला आहे। आता छोटा गोळा घेतलेला आहे, तो पिठामध्ये घोळून घ्यायचा आहे आणि हे पराठा असा चपातीसारखा लाटून घ्यायचा आहे। थोडंसं पातळ असेल तर जरा पिठाने मळून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित असा मळून घेतला आहे। आता मैत्रिणींनो, जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आता हे बघा, तवा तापलेला आहे। आपण हे याच्यामध्ये चपाती टाकूयात आणि गॅस मोठा करायचा आहे। आणि छान उलटून पलटून भाजून घ्यायची आहे। हे बघा, एक साईड छान भाजून घ्यायची पहिली। अशी उलटी पलटी नाही, आधी एक बाजू छान भाजून घ्यायची आहे। हे बघा, छान इकडची शेकली आहे आणि छान तूप लावायचं आहे आणि दोन्ही साईड व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आहेत। दोन्ही साईडला आणि तूप लावून घ्यायचं। हे बघा, असे छान पराठे करून घ्यायचे। खरंच खूप छान पराठे लागतात। आपण एक 4-5 तरी आतापर्यंत प्रकार बघितलेले आहेत पराठ्याचे। हे बघा, अतिशय उत्तम चव लागते याची। हे बघा, आपण काढून घेतलेला आहे। आता दुसराही अशाच पद्धतीने वळून भाजून घ्यायचा आहे। हे बघा, हाही झालेला। असेच सगळे आता करून घ्यायचे आहेत। चला, तर रेडी आहे आता नाश्ता। चला तर मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। उद्या भेटू दुपारी ठीक 3 वाजता।